तर मित्रांनो पप्पाचं असं बनणं आहे की टी शर्ट विन करून कामाला जायचं. तर मित्रांनो आता टाइम झालाय 8:33. आजच्याला सुट्टी असल्यामुळे ना मनसोक्त झोपलो. त्यात पण पप्पा आणि आई आहे ना सारखं दरवाजा वाजवायचे, उठ 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 उठ. एकच दिवस सुट्टी आजच्याला तरी झोपून नाही दिलं. पण मनसोक्त झोपलो आज. तर मित्रांनो इथं आता पप्पाला मार लागलाय का नाही ह्या आंब्याला, तर ह्या आंब्यातून लगेच किडा बाहेर पडलाय. पडला का? हा का किडा बाहेर पडलाय. हो का? आहे का? आज उतरू आंबा. तर मित्रांनो कालच्याला पाऊस पडल्यामुळे मिरच्यांनी लगेच फुटवा केलाय. फुलं लागायला लागलेत बारकी बारकी आणि खाली तर डायरेक्ट मिरच्या पिकून गेलेत, लक्ष नाही ठेव. तर मित्रांनो ज्याच्याकडून कटिंग करतो का नाही ते आजच्याला आलेच नाही, उद्याच्याला नेमकं आहे ना. तर मित्रांनो फायनली घरी पोहोचले. आई म्हणून कटिंग करायला गेलं तर कटिंग का नाही करून आला. कटिंगच नाही केली, कटिंग वालाच नव्हता. काय कधी गेला मग तुम्ही? लवकर यायचं. बँकेत पण गेलो होतो. झालं का काम? तर मित्रांनो कालच्याला पाऊस झालाय आणि आई आजच्याला खुरपायला चालली आहे. खुरपाय तरी येईन काय? आईला तर आत्ताच एवढा घाम आलाय. कसला घाम आलाय ह्यो, नको जावा काय. टी शर्ट टी शर्ट टी शर्ट. तर मित्रांनो फायनली शर्ट भेटलेला आहे. परत पॅक करून ठेवू. तर मित्रांनो आरुष आणि आदिती आले. तर मित्रांनो पप्पाचं असं बनणं आहे की टी शर्ट विन करून कामाला जायचं. कोणच नाहीये टी शर्ट विन घालून. मी गेलो मला म्हणते काय विन करून आलाय. तर मित्रांनो मी आणि आदिती चाललोय आईला जेवण घेऊ ताट. पप्पा म्हणत होते जेवाय नसून सुटला, आता 1:30 वाजले. 1:30 वाजता सुटतेच सगळी जेवायला. तर मित्रांनो एवढं ऊन लागते का नाही आणि एवढ्या उन्हात आई खुरापते. आईला नको म्हणलं होतं तरी आई ऐकतच नाही. तर मित्रांनो 2 टिटव्या एका माग माग हिंडतात वरडत. टिटवे वरडल्यावर काहीतरी अशुभ घडतं ना. हा टिटवी वरडल्या ना असं वाटतं कोण ना कोण माणूस जाणार आहे. पहिल्या काळी काय होतं माहिती का, टिटवी वरडली ना, टिटवी म्हणजे एक संदेश असायचा. पण आता माणूस वेगळंच मनात काहीतरी. तर मित्रांनो 1:30 वाजलं तरी आई आज खुरपतच बसल्या. माझ्याकडे बघते, वांगी खुरापते आई. मित्रांनो आता ताट ठेवले, आता जाऊ घरी. 2 वाजता सुट्टी होणार. मी तर ताट मोकळंच आणलं नाही, जाकान पण नाही आणलं त्याच्यावर काय. तर मित्रांनो बघा इकडे सगळं शेवाळ झालेलं आहे आणि पाणी पण सगळं तांबडं झालेलं आहे. ह्याचं बिलकुल पण पाणी चेंज नाही झालेलं. तर मित्रांनो कूलरच्या तळाशी एवढीशी घाण राहिलेली, म्हणजे ह्याच्यामुळेच प्रॉपर कूलिंग होत नसतं. आणि कूलरच्या मागचं फंप पण खराब झाले, त्याच्यामध्ये ना असे ना बारीक बारीक शेवाळ झालेले. तर मित्रांनो कूलर आता एकदम चकाचक झालाय, फक्त थोड्या वेळ वाळाय ठेवू. तर मित्रांनो कूलरचा पंप पण एवढा खराब झाला का नाही, पंपाला ना घेऊन नोजल लावून बघू आणि ह्याने निघतंय का नाही बघू. तर मित्रांनो फायनली माझा प्लॅन वर्क करायला लागलाय, घाण निघायला लागलेली. तर मित्रांनो आई पण आली. कशी कूलिंग निघली आहे घाण. किती निघली घाण. लय घाण निघली. इकडं वे निघल्या. ही आता पहिली बाजू दुसरी बाजू आहे. काय होतंय धुतलं नाही ना ते हे होतं. इकडचं बघ मी काढलंय, नीट नीटकं निघले. तर मित्रांनो फायनली कूलर चालू केलाय. पहिली टेस्टिंग आई. कशी हवा मारते आई. मारते ना, सगळं मोकळं झालंय. तर मित्रांनो मी चाललो चाकू घेऊन. काकाचा तो आंबा आहे ना
पाड लागलाय का नाही बघायचं. काका आंबा यायला येणार आहे, म्हणजे उतरायला येणार आहे. लागलाय पाड. तर मित्रांनो फायनली आंब्याला पाड लागलेला आहे, पिवळा पडलेला आहे आंबा. तर मित्रांनो पप्पा आणि आदिती मस्त गप्पा मारत चालले. आरुष कुठे गेला? घरी. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय.